2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला सादर। कर स्लॅबमध्ये मोठा बदल नाही, 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, तर पंतप्रधानांनी केलं अर्थमंत्र्यांचं अभिनंदन। बजेटमध्ये शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी 1 लाख कोटी निधीची तरतूद, पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभात बदल नाही, मत्स्य निर्मितीसाठी 1 लाख कोटी। महाविकास आघाडीमध्ये आल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार, कोणत्याही पक्षात आल्यास उमेदवारी निश्चित, तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती। तर स्वराज्य पक्षात असताना कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न नाही, संभाजीराजेंची भूमिका। अजित पवारांच्या रायगड लोकसभेवरती भाजपाची नजर, भाजपाकडून पक्ष विस्तार तर ठाकरेंकडूनही लढण्याची जोरदार तयारी सुरू। मराठा आरक्षणाविरोधातील याचिका हायकोर्टाने स्वीकारली, पण तातडीच्या सुनावणीसाठी कोर्टाचा नकार, तर मराठा संघटनांकडून कॅव्हेट दाखल। बारामती अॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी, नातवासाठी आजी प्रतिभा पवार मैदानात, प्रतिभा पवार एनसीपी कार्यालयात ठाण मांडली। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या विकासाचा नवा आराखडा, 1000 कोटींचं बजेट, 4.5 हेक्टर परिसरामध्ये होणार विकास।